नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून भव्य दिव्य श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून बोरगाव येथील 500 एकर मैदानावर बैलगाडी शर्यतीचा धुळा उडाला आहे. 2500हून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी झाले आहेत. हे बैलगाडीच्या शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झाले आहेत. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असते. म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतीचा थरार देखील रंगणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्यत संघटनेचे अधिवेशन देखील होणार आहे. फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर, बुलेटसह 150 दुचाकी अशी कोट्यावधींची बक्षिसे अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटामध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असून या बैलगाडी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडा प्रेमी उपस्थित होते. राजीव गांधींनी साहेब एकच वाक्य राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलंगेकरांना सांगितलं, शिवाजी निलंगेकर साहब, ये पहलवान मुझे पार्लियामेंट में चाहिए. आणि हिंद केसरी मारुती माने खासदार झाले. आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो. ज्या उद्धव ठाकरेनं, संजय राऊतानं या भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय, चंद्रहार दादाचा विश्वासघात केला, त्यांनी उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला. ही गद्दारी करणारी माणसं आहे ती. साहेब, याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया. मी जास्त बोलत नाही. जसा आज आलाय, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, जिथं शिंदे साहेबांचा फोटो आणि जिथं धनुष्यबाण, माझ्या रक्ताची शपथ आहे, तिथं मत द्यायचं. तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही. डायलॉग म्हणतो. हॅलो हॅलो, रफेक भाई कुठं आहे तुम्ही? का नाही ते कुठं गेलाय, काय गेलाय सांगितलं नाही. रिकुताय रडायला लागली, माणसं काळजी करायला लागली. आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे, काय डोंगर, काय हाटे, समद काय ओके. शिंदे साहेबांचं महाराष्ट्राचं नेतृत्व एकदम ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.